कल्पना करा, ढोल ताशांचा गजर सुरू आहे, शहनाईचे सूर वातावरणात घुमत आहेत. सजलेला नवरा, लाजरी नवरी आणि आनंदात नाचणारे वराडी एका डोंगरातून पुढे जात आहेत. पण अचानक काहीतरी अघटित घडतं आणि क्षणभरात संपूर्ण वरात दगडात बदलते. ही केवळ लोककथा नाही, तर कोकणातील एका रहस्यमय डोंगराशी जोडलेली आजही जिवंत असलेली दंतकथा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील सालवा डोंगराला अनेक जण नवरा नवरी डोंगर म्हणून ओळखतात. कारण स्थानिकांच्या मते या डोंगरात आजही त्या दगडी वरातीचे निशाण पाहायला मिळतात. नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं, आनंदाने निघालेली वरात एका क्षणात शिळा कशी बनली आणि आजही या डोंगरातून जाताना लोक त्या दगडांना नमस्कार का करतात, चला जाणून घेऊया कोकणातील सर्वात गूढ आणि थरारक आख्यायिकांपैकी एका दगडी वरातीची रहस्यमय कथा. नमस्कार, फिलिंग्स मनातल्या चॅनलवर आपले स्वागत. कोकण नाव उच्चारातच डोळ्यासमोर उभे राहतात हिरवेगार डोंगर, धुक्यात हरवलेल्या वाटा, खळखळणाऱ्या नद्या आणि समुद्राच्या लाटांमध्ये दडलेल्या हजारो कथा. पण कोकण फक्त निसर्ग सौंदर्यासाठीच प्रसिद्ध नाही. या भूमीतील प्रत्येक टेकडी, प्रत्येक झाड आणि प्रत्येक खडक एखादं रहस्य आपल्या कुशीत घेऊन उभा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत अशाच एका थरारक आणि गूढ आख्यायिकेबद्दल. अशी आख्यायिका जी ऐकून अंगावर काटा येतो. अशी कथा जिथे आनंदात निघालेली एक वरात एका क्षणात दगड बनली. नवरा, नवरी, वराडी, वाजंत्री सगळेच. ही आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या सालवा डोंगरची रहस्यमय कथा. कणकवलीहून वैभववाडीकडे जाताना रस्त्याच्या कडेला हिरवाईने नटलेला एक भव्य डोंगर दिसतो. तटबंदीप्रमाणे उभा असलेला हा डोंगर पहिल्या नजरेतच लक्ष वेधून घेतो. वरून पाहता तो एखाद्या शांत प्रहरी सारखा वाटतो. पण या शांततेच्या आड दडलेली एक आहे अशी कथा जी आजही स्थानिकांच्या मनात आदर, भीती आणि कुतूहल निर्माण करते. स्थानिक आख्यायिकेनुसार अनेक वर्षापूर्वी या डोंगरातून एक वरात जात होती. वातावरणात उत्साह होता. ढोल ताशांचा गजर, शहनाईचे सूर, नाचगाणी आणि आनंदाचा जल्लोष सुरू होता. नवरा, नवरी पारंपरिक वेशात सजलेले होते. पाहुण्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सगळं काही सुरळीत सुरू होतं. पण जसे हे वराट सालसा डोंगरात प्रवेशलं तसं काहीतरी अकालनीय घडलं. क्षणभरात संपूर्ण वरात स्तब्ध झाली आणि पुढच्या क्षणी नवरा, नवरी, वराडी, वाजंत्री सगळेच दगडात रूपांतरित झाले. एक क्षण आणि संपूर्ण आनंदोत्सव कायमचा गोठून गेला. आजही या डोंगरात काही दगडांचे आकार मानवी आकृत्यांसारखे दिसतात. काही ठिकाणी ते वराडी उभे असल्याचा भास होतो, तर काही दगड नवरा नवरीची आठवण करून देतात. त्यामुळेच या ठिकाणाला दगडी वरात म्हणून ओळखलं जातं. या घटनेमागचं नेमकं कारण काय याचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. ही केवळ लोककथा आहे की एखाद्या विस्मृतीत गेलेल्या घटनेचं रूपांतर, याचं उत्तर कुणाकडेच नाही. पण स्थानिक लोक आजही या दगडांना अत्यंत आदराने पाहतात. या ठिकाणातून जाताना अनेक जण हात जोडतात, नमस्कार करतात आणि मान देतात. अशी श्रद्धा आहे की या दगडी वरातीचा अपमान केल्यास काहीतरी विचित्र किंवा अशुभ घडू शकतं. काही लोक या कथेला अंधश्रद्धा म्हणतात. काहींना ती एका दुर्दैवी इतिहासाची सावली वाटते, तर काही जण या आख्यायिकेत दडलेलं रहस्य शोधताना प्रयत्न करतात. पण मतं काहीही असली तरी एक गोष्ट निर्विवाद आहे. सालवा डोंगरातून जाताना आजही वातावरणात एक अनामिक गूढता जाणवते. सभोवतालची शांतता, डोंगराच्या कुशीत दडलेलं ते विचित्र आकार आणि स्थानिकांच्या श्रद्धेमुळे हा अनुभव वेगळाच वाटतो. कोकणातील ही कथा आपल्याला सांगते की प्रत्येक दगड हा फक्त निर्जीव नसतो. काही दगड काळाच्या ओघात जिवंत आठवणी बनतात. काही ठिकाणं नकाशावरची जागा नसतात, तर त्या असतात लोकांच्या विश्वासाने घडलेल्या कथा. आणि म्हणूनच सालवा डोंगर हा फक्त एक डोंगर नाही, तो आहे आनंदातून जन्मलेले रहस्य. तो आहे काळात गोठलेला एक विवाह सोहळा आणि तो आहे कोकणाच्या गूढ परंपरेचं जिवंत प्रतीक. पुढच्या वेळी तुम्ही कणकवलीहून वैभववाडीकडे निघालात आणि सालवा डोंगर तुमच्या नजरेस पडला तर क्षणभर थांबा, त्या दगडाकडे नीट पहा. कदाचित तुम्हालाही त्या शांततेत शहनाईचे मंद सूर ऐकू येतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पाहत राहा फिलिंग्स मनातल्या.